वोडाफोन, एकापेक्षा एक छोटे चॅम्पियन्स। तर आपण स्वागत करूयात आपल्या पुढच्या स्पर्धकाचं, जिचे कोरिओग्राफर्स आहेत स्नेहाताई आणि पौर्णिमाताई। तर स्वागत करूयात अश्विनी शुक्लाचं। कैसे बताएं क्यों तुझको चाहें यारा, बता ना पाए बातें दिलों की, देखो जो बाकी आंखें तुझे समझाएं। तू जाने ना, तू जाने ना, मिलके भी हम ना मिले, तुमसे न जाने क्यों मीलों के हैं फासले, तुमसे न जाने क्यों अनजाने हैं सिलसिले, तुमसे न जाने क्यों सपने हैं पलकों तले, तुमसे न जाने क्यों। कैसे बताएं क्यों तुझको चाहें यारा, बता ना पाए बातें दिलों की, देखो जो बाकी आंखें तुझे समझाएं। तू जाने ना, तू जाने ना, निगाहों में देखो मेरी जो है बस गया, वो है मिलता तुमसे हूबहू। ओ जाने तेरी आंखें थी या बातें थी वजह, हुए तुम जो दिल की आरज़ू, तुम पास हो के भी, तुम आस हो के भी, एहसास हो के भी अपने नहीं ऐसे हैं हमको गिले, तुमसे न जाने क्यों मीलों के हैं फासले, तुमसे न जाने क्यों। तू जाने ना, तू जाने ना। सचिन काका, अश्विनीचं डान्सवर खूप प्रेम आहे। डान्स साठी ना ती काहीही करते। याचा एक किस्सा अश्विनीचे बाबाच आपल्याला सांगणार आहे। ज्यावेळी तिने डान्स क्लासेस सुरू केले होते त्यावेळीची घटना आहे। ज्युनियर केजीला होती त्यावेळी ती, तिच्या शाळेमध्ये वर्षातून 2दा कार्यक्रम व्हायचे। पहिल्या कार्यक्रमामध्ये ज्यांना चान्स मिळायचा त्यांना दुसऱ्या कार्यक्रमामध्ये वेगळ्या इव्हेंटसाठी चान्स मिळायचा। तर पहिल्या सत्रामध्ये तिला डान्समध्ये चान्स मिळाला होता, दुसऱ्या सत्रामध्ये तिला गायनमध्ये आणि वक्तृत्वामध्ये दिलं होतं चान्स। तर ती भरपूर रडली शाळेमध्ये तिच्या वर्गामध्ये, आणि शेवटी तिने तिच्या टीचरने भरपूर तिला समजवलं की आता डान्समध्ये दुसऱ्यांना चान्स मिळायला हवा, तुला ऑलरेडी पहिल्या सत्रामध्ये मिळाला आहे। पण रडून रडून शेवटी तिने ते पदरात पाडून घेतलं। तिच्या टीचर तयार झाल्यात आणि शेवटी तिची कंप्लेंट तिच्या आई आणि बाबांकडे केली त्यांनी। सचिन काका, तुम्हाला कसं वाटलं अश्विनीचा परफॉर्मन्स? अश्विनी, तुमचा आजचा परफॉर्मन्स अतिशय सुरेख होता। थँक्यू सर। मी आजच्या परफॉर्मन्सवर थोडीशी भर किंवा थोडासा स्ट्रेस दिला, ह्याचं कारण असं की तुमचा गेला परफॉर्मन्स मला आवडला नव्हता, हे तुम्हालाही माहिती आहे। पण त्यानंतर तुम्ही त्या गोष्टीवरती विचार करून, त्या गोष्टीला सिरियसली घेऊन, त्याला आपलं एक ध्येय बनवून तुम्ही ज्या प्रकारे हा परफॉर्मन्स केलात, त्यामुळे आम्हाला आमची अश्विनी परत मिळाली, याबद्दल तुमचे धन्यवाद। आत्ताच्या तुमच्या परफॉर्मन्समध्ये तुमचं लाइनिंग अतिशय सुंदर होतं। तुम्ही 2 स्प्लिट्स घेतल्यात या परफॉर्मन्स मध्ये, त्या अत्यंत स्लीक होत्या। थँक्यू
सर. तुमच्या मेकअप बद्दल एक गोष्ट मला प्रामुख्यानं सांगावीशी वाटते की त्यांनी काहीतरी तुमच्या डोळ्याच्या खाली काहीतरी केलंय का आजच्या या परफॉर्मन्स साठी, त्यामुळे कारुण्य तुमच्या चेहऱ्यावरचं अजून जास्त दिसलं या परफॉर्मन्स मध्ये. ऑल द बेस्ट. थँक्यू सर. वोडाफोन एकापेक्षा एक छोटे चॅम्पियन्स.